तर गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला जोरदार पावसाचा फटका बसतोय। पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झाले। आज सकाळीच अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे किट देखील दिले। दरम्यान प्रशासनानं केवळ घोषणा न करता तात्काळ निधी देऊन मदत करावी अशी मागणी खासदार लंके आणि तनपुरे यांनी केली। घरांचं नुकसान, शेतीचं नुकसान, प्रॉपर्टीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। माझी या शासनाकडे आमचा आग्रह असणार आहे की ते जे काही एनडीआरएफचे निकष असतील त्याच्या खूप पुढे जाऊन ही मदत शासनाला करावी लागणार आहे आणि ती देखील तातडीने करावी लागेल। त्यावेळेसच कुठेतरी या सगळ्या कुटुंबांना कुठेतरी आधार मिळेल आणि हे जे काही रस्त्यांची नुकसान झालेली आहेत त्याकरता देखील वेगळा निधी शासनाने ताबडतोब उपलब्ध करून दिला पाहिजे। त्याच्या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त झालेले, लोकांना राहायला घर नाही, अनेक लोकांचं पशुधन सुद्धा वाहून गेलेलं आहे। त्यांना तात्काळ मदत जाहीर करून ते मिळाली पाहिजे।